एक आस एक विसावा स्वामींचा चेहरा रोज दिसावा, त्यांच्या आशीर्वादाने माझा प्रत्येक दिवस सुरू व्हावा. स्वामींच्या लीलांचे श्रवण करताना जर डोळ्यात पाणी येत असेल तर खुशाल समजा, आपल्या खात्यात पुण्याईचा भरपूर साठा आहे. जीवनाच्या प्रत्येक समस्येत मार्ग दाखवतात स्वामी. स्वामींनी सांगितलं आहे जीवनाचं तत्त्व, सन्मार्ग आणि सत्याला नेहमी महत्त्व द्या. स्वामी सांगतात संयम ठेव, मग तुम्हाला त्या पण गोष्टी मिळतील ज्याची तुम्ही अपेक्षा पण केली नसेल. मी शरीराने जरी दिसत नसलो तरी सदैव तुमच्या पाठीशी राहील. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी ह्या उशिराच मिळतात. संयम ठेव फक्त, तुझी पण वेळ लवकरच येणार. आयुष्य रडवतं पण रडायचं नाही. स्वामी आपल्यासोबत आहे ही गोष्ट कधीच विसरायचं नाही. नात्यांच्या गर्दीत नेहमी तेच एकटे असतात जे मनाने स्वच्छ असतात. वाईट कर्म करावे लागत नाही, ते स्वतः होऊन जातात आणि चांगले कर्म हे स्वतःहून करावे लागतात. मी अंत आहे, मी आरंभ आहे, मी सृष्टीचा प्रारंभ आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू दे, पण जर तू खरा असशील तर जो वर बसला आहे तो सगळ्यांचा हिशोब घेईल. फक्त थोडा संयम ठेव. कोणाच्याही बोलण्यावरून किंवा सांगण्यावरून माणसांची किंमत ठरवू नका. माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा, म्हणजे चांगली माणसं दुरावणार नाही. विष आणि शब्द एकाच ताकदीचे आहेत. विषाचा एक थेंब शरीरात गेला तर जीवन संपतं आणि गैरसमजुतीचा एक शब्द कानात शिरला तर मोठी मोठी नाती संपून जातात. दृष्टांचे कधीही भले करू नका. जरी तुम्हाला विंचू आवडत असला तरी तो एक ना एक दिवस डंक मारणारच आहेत. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका, कारण घाईत घेतलेला निर्णय अनेकदा चुकीचा ठरतो. मूर्खांकडून कधीच गोड बोलण्याची अपेक्षा करू नका, कारण कावळ्याचा आवाज कधीच कोकिळेसारखा असू शकत नाही. तुमची पण चूक मान्य करायला शिका. नेहमी समोरचीच व्यक्ती चुकीची नसते. जर तुम्हाला जीवनात आनंदी व्हायचे असेल तर इच्छांचाही त्याग करा, कारण इच्छा सर्व दुःखांचे कारण आहेत. जे मनापासून खरे असतात त्यांचंच नशीब सर्वात जास्त परीक्षा घेते. रागाच्या भरात असलेली कमकुवत व्यक्तीही स्वतःहून बलवान व्यक्तीशी लढण्यात मागे हटत नाही. परिणाम काहीही असो, काम मध्येच अपूर्ण ठेवण्याची सवय तुम्हाला आयुष्यात नेहमी मागेच ठेवते. तुमचं चांगलं आरोग्य हा तुमचा आनंदाचा मुख्य आधार आहे, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. अनेकदा आपल्याला ती लोक विसरतात ज्यांच्यासाठी आपण संपूर्ण जग विसरलो. जर तुमचा आत्मा मजबूत असेल तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही. धैर्य लहान ठेवा, पण ते साध्य करण्याची जिद्द नेहमीच मोठी असावी. खरे प्रेम हे अनेकदा फसव्या लोकांकडूनच होते, त्यामुळे जरा सांभाळून हक्कासाठी लढायला शिका, कारण जो शांत आणि गप्प राहतो त्याला कोणीही विचारत नाही. माणसाला जीवनात व्यस्त ठेवतात इच्छा, नाहीतर माणसाला जीवनाचा कंटाळा येऊ शकतो. कोणतेही काम लहान असो किंवा मोठे असो ते करण्याची जिद्द असली पाहिजे. एखाद्याला मर्यादेपेक्षा जास्त प्रेम देऊ नका, कारण त्याचा स्वार्थ साधून झाला की ते आपल्याला कमी लेखू लागतात. कधी म्हणू नकोस की दिवस आपले खराब आहेत. जिद्दीने सांग स्वतःला, मी काट्यानं वेढलेलं गुलाब आहे. आपला आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमीच निसंकोच भक्ती आणि विश्वास ठेवा. योग्य वेळी ती देवता आणि शक्ती इतकं देते की मागायलाही काहीच उरत नाही. रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नका. गती कमी करा, पण पुढे चालत राहा. कदाचित पुढची वाट चांगली असेल. काय चुकले हे शोधणारे पुढे जातात आणि कुणाचे चुकले हे शोधणारे तिथेच राहतात. नेतृत्व व कर्तृत्व उसने मिळत नाही, ते स्वतः निर्माण करावे लागतात. शून्यातून वर येणारा स्वप्न जगतो, आकड्यातून वर येणारा सत्ता गाजवतो. मन स्वामी मार्गात तल्लीन झाले की आयुष्याचं सार्थक होतं. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. प्रत्येक स्वप्न
पूर्ण होईल. मनी चांगले विचार असू दे, थोडा देवावर श्रद्धा, थोडा कष्टावरही भार असू दे. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवलाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वतःचा आधार स्वतः असलं की नको तिथे खचून जाणं कधीच नशिबी येत नाही. कोणासाठी कोण यापेक्षा आपल्यासाठी आपण हे समजलं की कदाचित डोळ्यातून अश्रू पण कधीच नक्की येत नाही. जर नशिबात असेल तर निघून गेलेला क्षण परत येईल, पण नशिबात नसेल तर आलेलीही वेळ निघून जाईल. त्यामुळे नको त्या अपेक्षा बाळगू नका. जे मिळते ते सांभाळायला शिका. चांगलंच होणार हे मनात धरून चला. बाकीचं परमेश्वर बघून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण हा आत्मविश्वासाचा आणि सकारात्मतेचा जातो. तुझ्या अंतरात्म्यात मी आहे, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला मी एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणार असणार मी. भिवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माची भोग भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसतं, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं. पण हे करण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं. स्वामीवर आपले श्रद्धा विश्वास अटूट असला पाहिजे. चांगले विचार कराल तर चांगले होईल, वाईट विचार कराल तर वाईट होईल. दिवसभर तुम्ही जे विचार करता तेच तुम्ही बनत असता. आजचा व्हिडिओ इथे संपत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे आणि तुम्हाला नेहमी आनंदात सुखात हसत खेळत ठेवू दे, ही स्वामी महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. धन्यवाद.